हेलो स्टूडेंट्स, क्लास 12 फिजिक्स चॅप्टर आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट पाहायचा आहे, पण त्या अगोदर आपण एक महत्त्वाचा कन्सेप्ट शिकलो होतो, तो म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता प्रोग्रेसिव्ह वेव्हला डिफाइन करताना वेव्ह म्हणजे काय असते? इन सिंपल वर्ड इट इज द डिस्टर्बन्स. इट इज द डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन द मीडियम. इट इज द डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन द मीडियम. बरोबर आहे वेव्ह. आता जेव्हा आपण त्याला प्रोग्रेसिव्ह म्हणतो, जेव्हा आपण त्याला काय म्हणतो? प्रोग्रेसिव्ह म्हणतो. इफ द डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन द मीडियम ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली, ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली विदाउट काय म्हटलं होतं आपण? विदाउट डॅम्पिंग और एनी ऑब्स्ट्रक्शन, कोणताच अडथळा नाही, त्याला म्हटलं होतं आपण प्रोग्रेसिव्ह. त्याला काय म्हटलं होतं आपण? प्रोग्रेसिव्ह म्हटलं होतं. बरोबर ना? डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन द मीडियम ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन अ गिव्हन डायरेक्शन. ज्या डायरेक्शन मध्ये जातं त्याच डायरेक्शन मध्ये कंटिन्युअसली जात राहते विदाउट डॅम्पिंग ऑर एनी ऑब्स्ट्रक्शन. डॅम्पिंग म्हणजे त्या जी वेव्ह आहे त्या वेव्हची जी अँप्लिट्यूड आहे ती कॉन्स्टंट राहते, ती कमी होत नाही. ती काय होत नाही? कमी होत नाही. त्यानंतर हे सर्व होत असताना पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन either parallel to the direction of propagation of wave or perpendicular to the direction of propagation of wave. याच्यामुळे त्याचे दोन टाइप पडले होते, लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह. लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह. मग वेव्ह समोर जात असताना पार्टिकल्स, बरोबर ना? जर लॉन्जिट्युडिनल असेल तर फॉरवर्ड बॅकवर्ड. ट्रान्सव्हर्स वेव्ह असेल तर वेव्ह तर अशी चाललेली आहे. पार्टिकल कसे व्हायब्रेट होतात? तर परपेंडिक्युलर. मग त्या केसमध्ये काय तर अपवर्ड डाऊनवर्ड. बरोबर आहे. मग आता जे पार्टिकल्स ऑफ द मीडियम आहे ते स्टॅटिक पोझिशन पासून किती डिस्टन्सवर आहे? बरोबर, त्याला एक्स म्हटलं होतं. आणि जर सपोज वेव्ह अशा प्रकार वेव्ह दाखवत असताना जर आपण अशा प्रकारची वेव्ह दाखवली आहे, या डायरेक्शनला ती प्रपोगेट होते. बरोबर आहे. आणि पार्टिकल्स ऑफ द मीडियम मी जे दाखवत आहे ते सुद्धा व्हायब्रेट होतात. ते सुद्धा काय होतात? व्हायब्रेट. अपवर्ड डाऊनवर्ड. बरोबर आहे. मग तुम्ही कोणत्या पार्टिकलचा विचार करत आहे? सपोज या पार्टिकलचा विचार करत आहे विच इज सिच्युएटेड ॲट डिस्टन्स एक्स and if it is vibrating in a direction perpendicular to the direction of propagation of wave. हे डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह आहे. याला परपेंडिक्युलर पार्टिकल्स काय होतात? व्हायब्रेट होतात. पार्टिकल समोर जाते का? नाही. मॅटर डज नॉट ट्रॅव्हल. ओनली एनर्जी इज ट्रान्सफर्ड. मोमेंटम इज ट्रान्सफर टू द नेक्स्ट पार्टिकल. हा एक कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. थोडंसं मी लास्टचे काही पॉईंट्स रिवाइज करून देत आहे. बरं, पण हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल जर इथपर्यंत तो व्हायब्रेट झालेला आहे अपवर्डला, तर याला म्हटलं होतं आपण वाय. बरोबर आहे. मग वाय म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स रेस्ट पोझिशन किंवा मीन पोझिशन. हे जे मीन पोझिशन आहे यापासून त्याचं डिस्प्लेसमेंट. आणि महत्वाचं म्हणजे आपण एक लिहिलं होतं वाय, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल कसा? तो विच इज सिच्युएटेड ॲट डिस्टन्स एक्स ॲट टाइम टी इज इक्वल टू आपण लिहिलं होतं ए लिहिला होता. ए म्हणजे काय म्हटलं होतं आपण? त्याला अँप्लिट्यूड म्हटलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर लिहिलं होतं आपण साइन ऑफ के एक्स. आणि त्यानंतर मग पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये चाललेली आहे, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये चाललेली आहे की निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये चाललेली आहे. बोर्डवर जे दाखवलेलं आहे तर त्यामध्ये जी वेव्ह चाललेली आहे ती पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला चाललेली आहे. पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला जर असेल तर इथे जे साईन आहे ते आपल्याला काय घ्यावं लागतं? मायनस घ्यावं लागतं. आणि यापुढे काय लिहिलं होतं आपण? ओमेगा टी. ठीक आहे. आणि हा सपोज काय तर ब्रॅकेट आहे. क्लिअर आहे. साईन पॉझिटिव्ह लिहिलं ना जर वेव्ह ट्रॅव्हल होत असेल निगेटिव्ह डायरेक्शनला. पुढचं थोडंसं समजून घ्या. इज इक्वल टू, आता मी याला वाय एक्स टी न लिहिता डायरेक्ट वाय लिहितो. बरं, ए साइन ऑफ. ओके. हा जो के आहे के इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इफ यू रिमेंबर वेल. ओके. एक्स मायनस हा जो ओमेगा आहे, ओमेगा म्हणजे काय असते? 2 पाय एन असते. 2 पाय एन आणि हा काय तर इथे हा टी आहे. बरोबर आहे. आणि इथे हा ब्रॅकेट काय केला आपण? कंप्लीट केलं. k is equal to
2 पाय अपॉन लॅम्बडा ओमेगा अँगुलर फ्रिक्वेन्सी 2 पाय एन. काय करता येईल, हा जो 2 पाय आहे आणि 2 पाय आहे याला कॉमन बाहेर काढता येईल. बरोबर आहे. मग आपण जर पाहिलं तर याला लिहू शकतो y इज इक्वल टू a इंटू साइन ऑफ. ओके, साइन ऑफ. याचे तुम्ही 2 पायला कॉमन बाहेर काढा. 2 पाय काय लिहिता x अपॉन लॅम्बडा बरोबर आहे -nt हे इक्वेशन आपल्यासाठी आता महत्वाचं आहे. y इज इक्वल टू a साइन 2 पाय बरोबर ना, आणि x अपॉन लॅम्बडा -nt डिपेंड करेल जे इक्वेशन आहे ते इक्वेशन पॉझिटिव्ह डायरेक्शनला जात आहे की निगेटिव्ह डायरेक्शनला जात आहे. बरोबर आहे. हे सपोज आता या ठिकाणी निगेटिव्ह इफ द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स डायरेक्शन या डायरेक्शनला जर वेव्ह जात असेल मग त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी घ्यायला लागला असता पॉझिटिव्ह. बरोबर आहे. इथे पॉझिटिव्ह, मग 2 पाय आपण काय काढला असता, कॉमन काढला असता, तर या ठिकाणी सुद्धा काय असता पॉझिटिव्ह. बरोबर आहे. मग त्या केसमध्ये y इज इक्वल टू a साइन 2 पाय x अपॉन लॅम्बडा प्लस nt. हे क्वेश्चन आपल्यासाठी आता बेस आहे पुढचा पार्ट आपल्याला कंटिन्यू करण्यासाठी. तर एक बेस म्हणून मी फक्त एक असं लिहितो की y म्हणजे काय, तर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मेन पोझिशन पासून पार्टिकल वर किती आहे खाली किती आहे हे जर दाखवायचं असेल y इज इक्वल टू तुम्हाला दाखवता येईल y इज इक्वल टू a इंटू साइन. बरोबर आहे. 2 पाय काय काढला होता आपण, कॉमन काढला होता साइन ऑफ 2 पाय बरोबर आहे. आणि या ठिकाणी लिहिताना मी लिहितो nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. नो डाउट हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला पुढच्या पार्टसाठी काय आहे तर बेस आहे. y इज इक्वल टू a साइन 2 पाय nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. आता आपल्याला कन्सेप्ट पाहायचा आहे स्टेशनरी वेव्हचा, की स्टेशनरी वेव्ह फॉर्म कशी होते बरोबर आहे का, आणि स्टेशनरी वेव्हची डेफिनेशन काय आहे लक्षात घ्या. सपोज आपण काय केलं, 2 रिजिड सपोर्ट घेतले. 2 काय आहे, हे रिजिड सपोर्ट आहे बरोबर आहे. याच्यामध्ये आपण एक स्ट्रिंग घेतला. आपण मधात काय घेतला तर एक स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग म्हणजे धागा बरोबर. एक स्ट्रिंग आपण स्ट्रेच केलेला आहे. ताणलेला एक स्ट्रिंग घेतला. एक काय घेतला स्ट्रिंग घेतला. लक्षात बरोबर. स्ट्रेच ताणलं. याच्या सेंटर पॉइंटला आपण असं स्ट्राइक केलं. स्ट्राइक केलं. दोन्ही बाजूला वेव्ह जायला पाहिजे बरोबर. आपण जर असा धागा घेतला आणि मला स्ट्राइक केलं तर बरोबर आपल्याला वेव्ह दिसतात बरोबर. मग आता बघा सपोज हा याचा सेंटर पॉइंट आहे. हा काय त्याचा सेंटर पॉइंट आहे. आता सपोज इकडनं एक वेव्ह गेली बरोबर, असे एक वेव्ह गेली आणि या ठिकाणी एंड पॉइंटला या ठिकाणी मिड झाली. हा एंड पॉइंट बरोबर. अशीच इकडे सुद्धा एक वेव्ह गेली आणि या ठिकाणी काय ती मिड झाली बरोबर. या ठिकाणी ती मिड झाली बरोबर. इकडे जाताना ती वेव्ह या डायरेक्शनला गेली बरोबर आणि इकडे ती या डायरेक्शनला गेली, कारण की आपण स्ट्राइक केलं होतं मिडल पॉइंटला. ठीक आहे. व्हेन दिस वेव्ह स्ट्राइक्स ॲट द बोथ एंड कसं आहे रिजिड सपोर्ट आहे ते इथून वेव्ह रिफ्लेक्ट होते. म्हणजे इकडे त्यांना वेव्ह असेल ना तर इथून वेव्ह रिफ्लेक्ट होताना बघा काय होईल, ही जी वेव्ह आहे आता रिफ्लेक्ट होताना ही वेव्ह अशा प्रकारे रिफ्लेक्ट होईल, या प्रकारे रिफ्लेक्ट होईल बरोबर आहे. हे इकडे ठीक आहे, अशी चाललेली आहे. त्याचप्रमाणे ही वेव्ह सुद्धा ही जी वेव्ह आहे ही वेव्ह सुद्धा काय होईल तर रिफ्लेक्ट होईल. एक मिनिट फक्त दाखवताना व्यवस्थित दाखवूया मला अशा प्रकारची. ठीक आहे. त्यानंतर ही वेव्ह सुद्धा इकडे काय तर रिफ्लेक्ट होईल आणि अशा प्रकारे इथे मिळेल. ठीक आहे. आणि या ठिकाणी मला काय झाला, जो रेड पेन आहे ना तो तुम्हाला रिफ्लेक्टेड वेव्ह दाखवत आहे. काय दाखवत आहे, रिफ्लेक्टेड वेव्ह बरोबर आहे. आणि हा जो ब्लॅक पेन दाखवत आहे, ब्लॅक कलर जो दाखवत आहे तो दाखवत आहे प्रोड्यूस वेव्ह, जे प्रोड्यूस झाली होती वेव्ह. कशामुळे तयार झाली होती प्रोड्यूस, because we strike at the center of the string is stretched and attached between the two rigid support. We strike at the center
wave is produced, wave reaches to the endpoints, and those wave gets reflected. Those waves gets reflected. बरोबर. ही वेव आता येताना अशी आली. बरोबर. ही वेव सुद्धा अशी आली आणि या ठिकाणी जे तुम्हाला दिसत आहे आता खरं तर यालाच म्हटलं जातं, जे तुम्हाला अशी लूप्स दिसत आहे बघा, हा झाला एक लूप, हा झाला एक लूप, हा झाला दुसरा लूप, हा झाला थर्ड लूप, हा झाला फोर्थ लूप. हे जे दिसत आहे ना, इट रिप्रेझेंट्स स्टेशनरी वेव. इट रिप्रेझेंट्स स्टेशनरी वेव. स्टेशनरी वेव केव्हा तयार झाली? जेव्हा प्रोड्यूस वेव आणि रिफ्लेक्टेड वेव, प्रोड्यूस वेव आणि रिफ्लेक्टेड वेव ह्या एकमेकांसोबत इंटरफेअर झाला, सुपरपोजिशन झालं. त्यांचं काय झालं? सुपरपोजिशन झालं, त्यांचं इंटरफरन्स झालं. इंटरफरन्स केव्हा होतं? जेव्हा वेव्स एकमेकांना एका कॉमन पॉईंटला मिळतात, कॉमन पॉईंटला स्ट्राईक होतात, तेव्हा काय होते? इंटरफरन्स होते. बघा मग स्टेशनरी वेव्ह केव्हा तयार होते? तर महत्वाचं म्हणजे when two identical waves का वापरला आपण तुम्ही सांगतो. when two identical waves traveling along the same path. same path म्हणजे हा स्ट्रिंग आहे. सेम पाथ म्हणजे इथे काय तर हा स्ट्रिंग आहे. when two identical waves traveling along the same path but in opposite direction interfere with each other. बरोबर. interfere or superpose with each other then and only then stationary wave is formed. हे डेफिनेशन. बघा काय तर दोन आयडेंटिकल वेव, दोन समजा हा एक काय तर पाथ आहे, दोन आयडेंटिकल वेव्स असायला पाहिजे. आयडेंटिकल वेव्स ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ बट इन अपोजिट डायरेक्शन. जेव्हा त्या मिळतात आणि ज्या दोन वेव्स येत आहेत त्या कशा ट्रॅव्हलिंग, कंटिन्युअसली ट्रॅव्हलिंग आहे म्हणजे प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह जेव्हा एकमेकांना मिळतात पण त्या वेव्स आयडेंटिकल असायला पाहिजे. आता तुम्हाला मी सांगतो आयडेंटिकलचं काय. आयडेंटिकल हा वर्ड कशासाठी आहे? आयडेंटिकल याच्यासाठी आहे की दोन्ही वेव्हची अँप्लिट्यूड, दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी आणि दोन्ही वेव्हची जी वेवलेंथ आहे ह्या तिन्ही गोष्टी काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? सेम. म्हणून दाखवताना बघा जे दाखवलेले आहे, जे डिस्टन्स आहे हे सेम दाखवलेले आहे. अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जे पॉईंट असते, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट बरोबर सेम दाखवलेलं आहे. बरोबर. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट सेम दाखवलेलं आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे युनिट टाइम मध्ये एका सेकंदामध्ये जेवढा वेळ तयार होतो ते फ्रिक्वेन्सी. ह्या ज्या तीन गोष्टी आहेत, अँप्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ ह्या दोन्ही वेव्हची सेम असेल. दोन वेव्स कोणत्या? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता बघा तुम्हाला जर विचारलं की व्हेन टू प्रोग्रेसिव्ह आयडेंटिकल वेव्स traveling along the same path but in opposite direction superimpose or interfere with each other, then what happens? Stationary wave is formed. Stationary wave is formed. बघा काय म्हटलं? दोन प्रोग्रेसिव्ह आयडेंटिकल वेव्स सेम पाथने ट्रॅव्हल करत आहे बट इन अपोजिट डायरेक्शन आणि एकाच ठिकाणी त्या आल्या म्हणजे सुपर इम्पोज झाल्या तर काय होतंय? स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते. हेच डेफिनेशन आहे स्टेशनरी वेव्हची. When two identical waves traveling along the same path but in opposite direction interfere or superpose with each other, then and only then the stationary wave is formed. आता मला सांगा वरचं जे इक्वेशन आहे हे कशाचं इक्वेशन आहे? हे प्रोग्रेसिव्ह वेव्हचं. हे आहे प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला कळायचं आहे इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. आता आपल्याला काढायचं आहे इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट आणि महत्वाचा आहे इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह काढायचं आहे. इक्वेशन ऑफ स्टेशनरी we will consider that there is a string along which two simple harmonic progressive wave
progressive waves are traveling. ठीक आहे. हेवी बरं, पण ह्या ज्या वेव्ज आहे महत्वाचं म्हणजे टू सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह. मला सांगा जर स्टेशनरी वेव्ह फॉर्म व्हायला पाहिजे तर स्टेशनरी वेव्ह फॉर्म होण्यासाठी दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह लागेल ज्या की अपोजिट डायरेक्शन यायला पाहिजे. टू सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आर ट्रॅव्हलिंग आर प्रोपोगेटिंग along the string but in opposite direction. पण महत्वाचं म्हणजे दोन्ही वेव्हची एम्प्लिट्यूड बघा, एम्प्लिट्यूड म्हटलं आपण एक पॉइंट एम्प्लिट्यूड ए, ठीक आहे, एम्प्लिट्यूड ए, फ्रिक्वेन्सी एन, ओके, आणि वेवलेंथ लॅम्बडा काय आहे तर सेम आहे. बोथ वेव्स आर हॅव्हिंग द सेम एम्प्लिट्यूड, सेम फ्रिक्वेन्सी, सेम वेवलेंथ, सेम एम्प्लिट्यूड, बरोबर, सेम फ्रिक्वेन्सी, सेम वेवलेंथ. हे लिहिल्याने काय झालं तर त्या दोन प्रोग्रेसिव्ह वेव्स आहेत त्या आयडेंटिकल झाल्या. तर काय झाल्या? आयडेंटिकल वेव्स झाल्या, बरोबर, एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ. आता ज्या दोन वेव्स आहेत अपोजिट डायरेक्शनने येत आहे, म्हणजे एक वेव्ह कन्सिडर करू की पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन चाललेली आहे, एक वेव्ह कन्सिडर करू की निगेटिव्ह एक्स डायरेक्शनने चाललेली आहे, बरोबर. मग आता इक्वेशन लिहायचे आपल्याला. पहिले तर स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन काढायचं आहे. स्टेशनरी वेव्ह केव्हा मिळते? जेव्हा दोन प्रोग्रेसिव्ह अपोजिट डायरेक्शन येणाऱ्या एकमेकांना मिळतात, बरोबर. मग इक्वेशन फॉर प्रोग्रेसिव्ह वेव्ह, बरोबर. पण कशा प्रकारे जाणार आहे? एक कशी आहे तर एक आहे मूव्हिंग अलॉंग, प्रोपोगेटिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. मग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसने जाणारी वेव्ह जी असेल त्याच्यासाठी आपण लिहू शकतो y इज इक्वल टू लिहू शकतो आपण a. आता इथे मी a हा स्मॉल घेतो कारण की एम्प्लिट्यूड मी स्मॉल आहे घेतलं. a साइन ऑफ 2 पाय, बरोबर, nt आणि या ठिकाणी घेतो मी मायनस x अपॉन लॅम्बडा because this wave is traveling along a positive x axis, बरोबर. आणि पहिल्या वेव्हचं इक्वेशन आहे म्हणून याला लिहितो मी y1. असं जाता दुसरी वेव्ह घेतो मी, y2 घेतो. म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल लिहायचं आहे. पण ही जी वेव्ह आहे ही वेव्ह येथे मी दाखवतो की आता मी विचार करणार आहे निगेटिव्ह एक्स ऍक्सिसचा. मग काय लागेल? y2 इज इक्वल टू a इंटू साइन 2 पाय, बरोबर, nt प्लस x अपॉन लॅम्बडा. बघा हे महत्वाचं आहे. टू प्रोग्रेसिव्ह वेव्ज आहे. आता हे इक्वेशन कसं आलं तेही सांगितलं मी. आपण सर्वात पहिल्यांदा जनरल इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह काढलं होतं, बरं. त्यामध्ये kx होता. k म्हणजे काय? 2 पाय अपॉन लॅम्बडा. ओमेगाला 2 पाय लिहिला, 2 पाय कॉमन काढला आणि मग कुठे आपल्याला nt प्लस x अपॉन लॅम्बडा मिळाला. पण आता वेव्ह ह्या अपोजिट आहे तर एक कशी आहे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, एक कशी अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असेल तर इथे साइन निगेटिव्ह असेल, अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असेल तर इथे साइन काय असेल? पॉझिटिव्ह. हे दोन साइन रिप्रेझेंट करते की ज्या दोन वेव्ज आपण दाखवतोय त्या कशा आहेत तर अपोजिट डायरेक्शन आहे. त्यानंतर एम्प्लिट्यूड सेम आहे, n सेम आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी सेम आहे, लॅम्बडा सुद्धा काय तर सेम आहे. दिस रिप्रेझेंट्स, हे काय रिप्रेझेंट करते? हे रिप्रेझेंट करते की वेव्स कशा आहेत तर आयडेंटिकल आहे. आता पुढचा पॉइंट, व्हेन दीज वेव्ह इंटरफेअर, ह्या दोन वेव्ह काय होते जेव्हा इंटरफेअर होते त्यावेळेस काय होते ते आता आपल्याला पाहायचं. आय होप हे इक्वेशन मी आता काढून टाकतो. ते लिहिलं होतं की त्याचा आपल्याला रेफरन्स घ्यायचा होता, बरोबर आहे. आता जेव्हा दोन वेव्ह काय होतात इंटरफेअर होतात त्यावेळेस काय, मग आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काय म्हणते? व्हेन टू वेव्हज सुपरपोज, each wave produces its own displacement and resultant displacement is the vector sum of the displacement produced due to each wave, बरोबर ना. y is equal to y1 plus y2.
y इज इक्वल टू y1 प्लस y2. मग या ठिकाणी y इज इक्वल टू y1 प्लस y2 असं लिहिता येतं आपल्याला. बरं, y इज इक्वल टू y1 ला काय लिहिता येईल? a साइन a इंटू साइन 2 पाय, बरोबर आहे. nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस a इंटू साइन 2 पाय. या ठिकाणी काय लिहिता येईल? nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. काय दोन इक्वेशन आहे, दोन इक्वेशनची ॲडिशन केली आणि हे जे काय लिहिलं आहे हे अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी हा जो ए आहे हा एक कॉमन काढता येते, बरोबर ना. ए ला कॉमन काढता येते आणि नंतर असं नका म्हणू की हा साइन 2 पाय कॉमन आहे, असं नाही. साइन ऑफ 2 पाय nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा हा त्याचा अर्थ आहे, बरोबर ना. नाही तर मग तुम्ही त्याला असं लिहू शकता साइन ऑफ 2 पाय. ठीक आहे. म्हणजे हा जो ग्रीन ब्रॅकेट आहे याच्यामध्ये जे काही टर्म आहे त्याचा जो साइन आहे असं येथे सुद्धा, असं या ठिकाणी सुद्धा. ठीक आहे. हा ब्रॅकेट आपण ठेवून देतो या ठिकाणी. मग आता y इज इक्वल टू हा a. ओके. त्यानंतर बघा या ठिकाणी लिहिताना आपण काय लिहू? साइन ऑफ. आता या ठिकाणी पुन्हा एक मोठा ब्रॅकेट देतो मी, साइन ऑफ. ओके. पुन्हा हा ग्रीन ब्रॅकेटने स्टार्ट करतो, साइन ऑफ 2 पाय. ओके. nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. ओके. हा ब्रॅकेट कंप्लीट करतो. पुन्हा या ठिकाणी प्लस हा ए मी बाहेर काढलेला आहे. ओके. साइन ऑफ अगेन स्टार्ट विथ दिस ब्रॅकेट. ओके. 2 पाय nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. ठीक आहे. त्यानंतर मला सांगा या ठिकाणी हे जे आहे याचा जर विचार केला आपण साइन ही साइन टर्म आहे, हे सुद्धा साइन टर्म आहे आणि साइनची काय आहे ॲडिशन आहे. साइन सी प्लस साइन डी. साइन सी प्लस साइन डीचा जर विचार केला तर काय येते? 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. इफ यू रिमेंबर फॉर्म्युला साइन सी प्लस साइन डी. 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. y इज इक्वल टू या ए ला मी असं सोडतो. ठीक आहे. त्यानंतर ए नंतर काय लागेल? हा 2 साइनची ॲडिशन. काय लागेल? हा 2 लागेल. हा या ठिकाणी मी 2 लिहिला, हा 2 लिहिला. ठीक आहे. त्यानंतर काय लागेल? साइन लागेल. त्यानंतर इथे काय आला पाहिजे? साइन ऑफ सी प्लस डी बाय 2. या ठिकाणी हा सी आहे आणि हा डी आहे, बरोबर ना. साइन ऑफ जसं इथे साइन सी प्लस साइन डी. मग काय? 2 साइन. हा जो काही सी आहे आणि हा डी आहे या दोन्हीची ॲडिशन करायची आणि त्याला मला 2 ने डिवाइड करायचं. मग मला सांगा या ठिकाणी सी म्हणजे कोण आहे? 2 पाय. मी एकदा करून दाखवतो. ठीक आहे. सी प्लस डी बाय 2 हा 2 इंटू साइन सी प्लस डी. सी म्हणजे कोण आहे? 2 पाय nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. 2 पाय. ठीक आहे. nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा हा देखील सी लिहिला मी, हा सी लिहिला प्लस डी म्हणजे कोण? 2 पाय nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. हा झाला सी, हा झाला डी. सी प्लस डी आणि अपॉन काय तर हा 2. आय होप इथे जे लिहिलं ते समजलं असेल. या ठिकाणी काय हा 2 तर आहे. असंच तुम्हाला नो डाऊट हे फक्त जेणेकरून तुम्ही साइनसाठी लिहिला असंच तुम्हाला इथे कॉससाठी लिहावं लागेल. या ठिकाणी काय आहे बघा, हा जो 2 पाय आहे हा 2 पाय आणि हा 2 पाय बाहेर येईल, राईट. म्हणजे हा 2 इंटू साइन ऑफ मी अजून कॉससाठी लिहिलेलं नाही, तिकडे तसंच लिहावं लागेल, बरोबर आहे. 2 साइन. ठीक आहे. हा 2 पाय बाहेर काढा, 2 पाय. ठीक आहे. हा 2 आहेच खाली, अजून 2 आहेच, बरोबर. 2 पाय कॉमन, हा 2 आहेच. nt मायनस एक्स मग राहिलं काय? nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा आणि हा 2 पाय बाहेर काढलेलाच आहे. तर काय राहिला? nt प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. ठीक आहे. हे बाहेर काढले तर याला पुन्हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट इथे कंप्लीट. साइन सी प्लस डी बाय 2 याचाच विचार करता सध्या. कॉस सी मायनस डी बाय 2 आपण डायरेक्ट लिहिणार आहे, इथून समजून घेऊ. काय लिहिला आपण? 2 लिहिला, साइन लिहिला, सी लिहिला आपण, सी प्लस डी. सी काय? साइन सी काय? 2 पाय nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा
प्लस डी, डी काय आहे साइन सी प्लस साइन डी 2 पाय एन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा, सी प्लस डी अपॉन 2 हा 2 आहे हा, ठीक आहे. त्यानंतर आता याचे आणि याचे ॲडिशन करायचे. ॲडिशन करताना 2 पाय मी कॉमन काढून टाकला, हा डिनॉमिनेटरमध्ये 2 आहेच इथे बरोबर, हा 2, ठीक आहे. त्यानंतर एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस एन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा, हा 2 पाय मी कॉमन काढलेला, हा 2 पाय कॉमन काढलेला आहे बाहेर, ठीक आहे. या ठिकाणी बघा मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस एक्स अपॉन लॅम्बडा कॅन्सल, हा 2 न्यूमरेटरमध्ये आहे डिनॉमिनेटरमध्ये कॅन्सल, मग काय राहिलं एन टी प्लस एन टी, एन टी प्लस एन टी म्हणजे किती 2 एन टी. मला सांगा राहिला काय, तर मी डायरेक्ट लिहितो आता, तुम्ही त्या स्टेप समजून घ्यायच्या बरोबर, ठीक आहे. किंवा मला जर एखादी स्टेप जर आपण वाटली लिहायला वाटली तर काय लिहू शकतो, ए लिहिला हा 2 लिहिला हा साइन लिहिला बरोबर आहे. या ठिकाणी काय करतो साइन सी प्लस डी बाय 2 आहे ना, सी प्लस डी बाय 2 आहे, तर इथे हा मी ब्रॅकेट दिला, ठीक आहे. हा 2 पाय, हा 2 पाय कॉमन बरोबर आहे, कॉमन ना, आणि याची ॲडिशन एन टी प्लस एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस एक्स अपॉन लॅम्बडा कॅन्सल, एन टी प्लस एन टी म्हणजे काय आला पाहिजे 2 एन टी आणि सी प्लस डी अपॉन हा खालचा 2 जो कट केला होता हा 2 लिहितो बरोबर आहे. हा 2 पाय लिहिला, हा 2 पाय लिहिला, समजून घ्या बरोबर. एन टी प्लस एन टी म्हणजे 2 एन टी लिहिला आणि हा खालचा 2 लिहिला, इथे हा ब्रॅकेट कंप्लीट करू. इंटू कॉस ऑफ या ठिकाणी जी टर्म सुरू झाली ती झाली कॉस ऑफ. मला सांगा असंच या ठिकाणी आला पाहिजे सी मायनस डी बाय 2, सी मायनस डी बाय 2. मग मला सांगा या ठिकाणी पुन्हा जी टर्म आहे ही टर्म आहे सी, ही टर्म आहे डी, याच्यातून हे काय करायचं मायनस करायचं ना, पुन्हा 2 पाय मी कॉमन, 2 पाय कॉमन, ठीक आहे. त्यानंतर कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2, तर खाली सुद्धा लिहून घेतो 2 इन मायनस करताना आता हा 2 पाय तर मी कॉमन लिहिला इथे, एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, याला मायनस करायचा मायनस एन टी कॅन्सल आणि मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, आणि हा मायनस एक्स अपॉन लॅम्बडा म्हणजे या ठिकाणी काय आला पाहिजे मायनस 2x अपॉन लॅम्बडा, आणि या ठिकाणी ब्रॅकेट कंप्लीट, या ठिकाणी ब्रॅकेट कंप्लीट. y इज इक्वल टू a. आता हा जो a इंटू 2 आहे तर याला मी लिहितो 2a, मी लिहितो 2a. या ठिकाणी हा 2 कॅन्सल करतो, जो या ठिकाणी हा 2 आणि हा 2 कॅन्सल केला होता बरोबर आहे. a बरोबर आहे, काय साइन ऑफ ठीक आहे, साइन ऑफ 2 पाय एन टी, साइन ऑफ 2 पाय एन टी, ठीक आहे बरोबर लक्षात आहे. कॉस ऑफ या ठिकाणी सुद्धा हा 2 कॅन्सल, मायनस आहे बरं काय, मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा बरोबर आहे, मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. ज्या काही तुम्हाला त्या एकदम कामाच्या, तुम्ही हा पार्ट जो आहे तो एक्सप्रेशनच्या बाजूला तुमच्या रजिस्टरमध्ये लिहू शकता, ठीक आहे. त्यानंतर आता कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. बघा मी काय म्हटलं ते आपल्याला इथे अप्लाय करायचं, y इज इक्वल टू 2a इंटू साइन ऑफ 2 पाय एन टी इंटू कॉस ऑफ ओके, हा मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा होते, कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा. मी तुम्हाला कॉस ऑफ मायनस 60 डिग्री म्हणजे काय तर कॉस ऑफ 60 डिग्री बरोबर आहे. कॉस ऑफ मायनस 60 इज इक्वल टू कॉस 60. तुम्हाला सर्व रूल्स मॅथमॅटिक्स मध्ये शिकवलेले आहे, ठीक आहे. इंटू मग या ठिकाणी तुम्ही सिंपली असे लिहू शकता कॉस ऑफ मायनस काढून टाका, कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, बिकॉज कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. y इज इक्वल टू 2a. ही जी कॉस ची टर्म आहे ही सुरुवातीला घेतो, खूप महत्वाचं आहे. कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इंटू राहिला काय साइन ऑफ 2 पाय एन टी, साइन ऑफ 2 पाय एन टी. या स्टेपमध्ये काहीच चेंज न करता इंटू आहे ते कॉसची टर्म सुरुवातीला घेतली, साइन टर्म या ठिकाणी घेतली, ठीक आहे ना. पुट 2a into cos of 2 pi x upon lambda is equal to capital A. Amplitude of the resultant stationary wave.
This A is the amplitude of रिझल्टंट काय मिळत आहे, स्टेशनरी वेव्ह मिळत आहे ना, रिझल्टंट स्टेशनरी वेव्ह काय मिळत आहे, कारण या ठिकाणी हा ज्या y1 आणि y2 आहे, y1 आणि y2 हे दोन प्रोग्रेसिव्ह वेव्हज आहेत, दोन प्रोग्रेसिव्ह वेव्हज आहेत, आयडेंटिकल आहेत, बरोबर आहे, ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ आहे बट इन अपोजिट डायरेक्शन आहे, म्हणून या दोघांचा रिझल्टंट जो काय मिळेल ते एक स्टेशनरी वेव्ह असेल. या इक्वेशन मध्ये सर्वात महत्त्वाचं, कारण की याच्यावर खूप सर्व पाठ आपल्याला शिकायचा आहे पुढे चालून, याच्यावर या बेसवर फक्त एवढा ऐकलं गेला. मी आता काय केलेलं आहे, बॉक्स केलेला आहे, यावर बरेचसे पॉईंट, खूप जास्त पॉईंट आपल्याला पुढे शिकायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर आता इक्वेशन ठरवली, y इज इक्वल टू 2a इंटू कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, हा काय झाला a इंटू साइन ऑफ 2 pi nt, बरोबर, दॅट इज y इज इक्वल टू a इंटू साइन ऑफ, हा जो 2 पाय आहे याला तुम्ही ओमेगा टी, बरोबर, हे जे आहे हे इक्वेशन y इज इक्वल टू a इंटू साइन ऑफ ओमेगा टी, साइन ऑफ ओमेगा टी. याच्यामध्ये x आलेला नाही, या टर्ममध्ये x आलेला नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही जी वेव्ह आहे, this equation represents the stationary wave. This equation represents the stationary wave. This equation does not represent a progressive. This equation does not represent a progressive wave. आता हे जे मिळालं हेच खरं तर इक्वेशन आहे स्टेशनरी वेव्हचं. आपण हेडिंग दिलं होतं इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन काय मिळालं आणि कसं मिळालं एकदा सांगतो. तो सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह, दोन प्रोग्रेसिव्ह घ्यावे लागतील, ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ बट इन अपोजिट डायरेक्शन, having same amplitude, same frequency, same wavelength, means two identical waves. डेफिनेशन मध्ये स्टेशनरी वेव्हच्या की टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह मिळाला पाहिजे. when two identical progressive wave traveling along the same path but opposite direction superimpose or interfere with each other, then and only then stationary wave is formed. आणि आयडेंटिकल वेव्ह म्हणजेच काय, त्याची फ्रिक्वेन्सी, त्याची वेव्हलेंथ, बरोबर ना, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, एम्प्लिट्यूड सेम असते. मग दोन वेव्हला रिप्रेझेंट करायचं आहे. मग y1 इज इक्वल टू a sin 2 pi nt minus x upon lambda, y2 इज इक्वल टू a into sin 2 pi nt plus x upon lambda. मग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, दोन्ही वेळ एका ठिकाणी एकमेकांना मिळतात. मग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणते की तुम्हाला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट पाहिजे असेल तर सरळ तुम्ही दोन डिस्प्लेसमेंटची ॲडिशन करा. ईच वेव्ह प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट and the resultant displacement is the vector sum of the displacement produced due to each wave. बरोबर ना, हेच आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. y इज इक्वल टू y1 प्लस y2, बरोबर. a कॉमन काढला, या ठिकाणी जे आहे हा जो a आहे हा a काय काढलेला आहे, कॉमन काढलेला आहे, बस. मग या सर्वात महत्त्वाची स्टेप ही आहे, सर्वात महत्त्वाची स्टेप याच्यामध्ये ही आहे, बरोबर. साइन c प्लस साइन d, c प्लस d अपॉन 2, म्हणजे याची आणि याची ॲडिशन अपॉन 2. मग ॲडिशन करताना हा 2 पाय कॉमन काढला. मला सांगा जर याची आणि हे जे आहे ब्रॅकेटमध्ये याची ॲडिशन करताना -x अपॉन लॅम्बडा प्लस x अपॉन लॅम्बडा कॅन्सल होऊन जाईल, nt प्लस nt 2nt दिला, बरोबर आहे. हा 2 खाली कुठे आला तर वरती c प्लस d, हे c प्लस d आहे, अपॉन इंटू कॉस c मायनस d अपॉन 2 आहे, बरोबर आहे. आणि या स्टेपमध्ये कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा, कॉस ची टर्म सुरुवातीला घेऊन घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या पुढचं एक महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाची ही स्टेप आहे, 2a into cos 2 pi x upon lambda is equal to a, amplitude of the resultant stationary wave. आणि आपल्याला मिळतं y is equal to a sin omega t. This is an equation of a stationary wave produced due to interference of two identical progressive wave. प्रोग्रेसिव्ह वेव्ह जेव्हा अपोजिट डायरेक्शन ट्रॅव्हल करतात अलॉंग द सेम पाथ असतात, दोन्ही वेव्ह जेव्हा आयडेंटिकल असतात, देन अँड ओनली देन वे गेट द स्टेशनरी वेव्ह. लास्ट टाइम सांगून देतो एकदा, व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह
traveling along the same path but in opposite direction interfere with each other, then and only then stationary wave is formed. Two waves are identical means both waves have the same amplitude, same frequency and same wavelength. Y is equal to A sin omega t. Y is equal to A sin omega t is an equation of stationary wave. Here sin omega t, x कुठे चालले? There is no x. So it represents stationary wave. x आलेला असते. x आलेला आहे कुठे आलेला आहे? A मध्ये आलेला आहे, अँप्लिट्यूड मध्ये. अँप्लिट्यूड मध्ये A आलेला आहे म्हणजे A हा चेंज होतो अकॉर्डिंग टू x. अकॉर्डिंग टू x A चेंज होतो, अकॉर्डिंग टू x चेंज होतो. कसा होतो बघा आता पुढचा पार्ट. हे त्याचा पार्ट इरेज करतो. मी थोडं आपल्याला याचं एक्सप्लेनेशन आता पाहायचं आहे. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओला पॉज करून आतापर्यंत आय होप इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह जे आहे ते तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहिलेले असेल, स्टेप बाय स्टेप लिहिलं सुद्धा असेल. आपण इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह काढलं. इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह काढलं. काय काढलं? y इज इक्वल टू a इंटू साइन ऑफ ओमेगा टी वेअर a इज इक्वल टू 2a इंटू कॉस ऑफ 2 पाय x अपॉन लॅम्बडा. A is the amplitude of stationary wave. A काय ते amplitude of stationary wave आहे. लक्षात घ्यायचं थोडंसं. सपोज पार्टिकल बघा, हा पार्टिकल आहे इथचा. हा पार्टिकल इतका वर जाते अपवर्ड, इतका खाली येते डाऊनवर्ड. बरोबर, हा पार्टिकल बरोबर आहे. इतका पार्टिकल बघा, म्हणजे जसं ॲज द पोझिशन ऑफ द पार्टिकल चेंजेस, ॲज द पोझिशन ऑफ पार्टिकल चेंजेस इट्स एम्प्लिट्यूड चेंजेस, म्हणजे हा जो पार्टिकल आहे याच्यासाठी मॅक्झिमम एम्प्लिट्यूड आहे, याच्यासाठी मॅक्झिमम एम्प्लिट्यूड आहे. या पार्टिकलचा विचार करा बरं, किंवा या पार्टिकलचा विचार करा. या पार्टिकलचा, हा पार्टिकल तर स्टेशनरी आहे, रेस्ट पोझिशनला वरही जात नाही, खाली येत नाही, वरही जात नाही, खाली येत नाही. अगेन या पार्टिकलचा विचार करा. हा मॅक्झिमम अपवर्ड जातो, मॅक्झिमम डाऊनवर्ड येतो, मॅक्झिमम डाऊनवर्ड. म्हणजे या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आहे, त्याच पोझिशनला, रेस्ट पोझिशनला. बरोबर, तर स्टेशनरी वेव्ह मध्ये तोच हा पार्टिकल काय, हा पार्टिकल थोडा वर जातो, थोडा खाली येतो. बरोबर आहे. हा पार्टिकल काय इथचा, हा तर रेस्टलाच राहतो, म्हणजे याची मिनिमम डिस्प्लेसमेंट आहे, मिनिमम डिस्प्लेसमेंट आहे. देर आर सम पार्टिकल्स whose displacement is maximum. There are some particle whose displacement is minimum is 0, and there are many particles whose displacement is between 0 and maximum displacement. बरोबर आहे ना. जसा हा या पार्टिकलचा विचार करा, हा पार्टिकल बरोबर आहे, हा पार्टिकल, हा पार्टिकल बरोबर, प्रत्येक पार्टिकलची. पण या पार्टिकलचा विचार केला ना तर हा इतका वर जात, इतका खाली येतो, म्हणजे याची अँप्लिट्यूड. जसं आपण इकडनं इकडे येत आहे ना, अँप्लिट्यूड कमी होत आहे. अँप्लिट्यूड मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन बरं कमी, कारण की हा एक्स चेंज होत आहे. एक्स म्हणजे त्याची पोझिशन चेंज होत आहे, त्याची काय चेंज होत आहे, पोझिशन. सो सी व्हॉट आय एम गोइंग टू राईट डाऊन. अँप्लिट्यूड चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. अँप्लिट्यूड चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. सर्वात महत्वाचं वाक्य लिहिले. अँप्लिट्यूड चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल, म्हणजे एका पार्टिकलवरून लगेच दुसऱ्या पार्टिकलवर गेले की अँप्लिट्यूड चेंज झाली. अँप्लिट्यूड काय झाली, चेंज झाली. काय चेंज झाली, त्यांनी प्रत्येक पार्टिकल हा वेगवेगळ्या डिस्टन्सवर सिच्युएटेड आहे, आणि स्टेशनरी वेव्ह मध्ये प्रत्येकाची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट डिफरंट आहे. म्हणजेच अँप्लिट्यूड काय होत आहे, चेंज होत आहे फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. पुढचं वाक्य मी असं लिहू शकतो. मग पार्टिकल टू पार्टिकल म्हणजे काय, पार्टिकल आर सिच्युएटेड ॲट डिफरंट डिस्टन्सेस. एक्स याला म्हणतो आपण, हा जो एक्स आहे, दिस एक्स रिप्रेझेंट्स, हा जो एक्स आहे ना, हा एक्स काय सांगतो, तर हा एक्स आहे पोझिशन ऑफ पार्टिकल. ॲज द पोझिशन ऑफ पार्टिकल चेंजेस इट्स डिस्प्लेसमेंट चेंजेस. बरोबर, म्हणजे वाय चेंजेस. बरोबर आहे. मग अँप्लिट्यूड जे आहे, amplitude is a function of x. Amplitude is a function of x. Function of x म्हणजे जसा x चेंज होतो तशीच amplitude काय होते, चेंज होते. मग नेक्स्ट वाक्य, amplitude is varying
व्हेरी होतं ते पिरियॉडिकली इन स्पेस, म्हणजे जी स्पेस आहे, जी जागा आहे, या जागेमध्ये जसं तुम्ही समोर जाता किंवा पोझिशन चेंज करता तशी त्याची अँप्लिट्यूड सुद्धा काय होतं, चेंज होतं, पण पिरियॉडिकली होतं. पिरियॉडिकली म्हणजे बघा काय झालं, येथे तुम्हाला एक पार्टिकल मिळतो की ज्याची अँप्लिट्यूड 0 आहे, येथे मिळतो 0 आहे, रेस्ट पोझिशनला. त्याच्यात हा पार्टिकल बघा मॅक्झिमम, हा पार्टिकल बघा इथचा, तो सुद्धा त्याची सुद्धा अँप्लिट्यूड मॅक्झिमम असेल, हा अपवर्ड डाऊनवर्ड मॅक्झिमम, बरोबर. अगेन मॅक्झिमम, हा सुद्धा मॅक्झिमम, बरोबर. मिनिमम, म्हणून म्हटलेलं आहे की अँप्लिट्यूड इज व्हेरी पिरियॉडिकली म्हणजे बरोबर सर्टन टाइम पिरियड नंतर सर्टन स्पेस सोडले की बरोबर आपल्याला त्या डिस्प्लेसमेंटचा पार्टिकल मिळतो. 0 मीन पोझिशनलाच आहे हे पार्टिकल. मॅक्झिमम हा पार्टिकल मॅक्झिमम, म्हणून हे वाक्याला अँप्लिट्यूड इज व्हेरी पिरियॉडिकली इन स्पेस. आणि त्यानंतरचं पुढचं एक वाक्य लिहितो फक्त, पार्टिकल्स having पोझिशन ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट्स. और त्या स्टेशनरी मध्ये काही असे पॉइंट्स आहेत की जे पॉइंट्स ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट आहे, आणि पॉइंट्स ऑफ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, In stationary wave, there are points which are of minimum displacement. You can consider as A, this B, C, D and E. A, B, C, D. बघा या डायग्राम मध्ये जर पाहिलं तर A, B, C, D, E are the points of minimum displacement, and the points of minimum displacement is known as nodes. And the point of maximum displacement, suppose this particle P, Q, R, S, P, Q, R, S, हे particle maximum displacement. Points of maximum displacement is known as antinodes. नोड आणि अँटीनोड मग लक्षात कसं करायचं, मिनिमम मॅक्झिमम. अँटीनोड हा वर्ड मोठा आहे, कशापेक्षा नोड मोठा, म्हणून तुला डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम. एक ट्रिक फक्त लक्षात ठेवायची की नोड आणि अँटीनोड मध्ये मिनिमम मॅक्झिमम मध्ये डिफरन्स निघायला पाहिजे. अँटीनोड वर्ड मोठा तर डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम. नोड हा वर्ड अँटीनोड पेक्षा छोटा आहे तर आपण म्हणू की पॉइंट्स ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट. पॉइंट्स ऑफ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आणि पॉइंट्स ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट. Points of minimum displacement are known as nodes. Points of maximum displacement are known as antinodes. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे जे डायग्राम आहे, हे डायग्राम विचार जेव्हा काढलेली आहे तेव्हा आपण विचार केलेला आहे की हे जे पार्टिकल डिस्प्लेस होत आहे हे कसे आहे. तुम्हाला सांगा, जे ब्ल्यू लाईन आहे हे काय, डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ फ्लो आहे. पार्टिकल अपवर्ड डाउनवर्ड मूव होत आहे, म्हणजे परपेंडिक्युलर आहे. व्हायब्रेशन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ फ्लो आहे. म्हणजे नक्कीच स्ट्रिंगवर ज्या वेव्स तयार झाल्या त्या वेव्स होत्या ट्रान्सव्हर्स वेव्स. कोणत्या वेव्स होत्या, ट्रान्सव्हर्स वेव्स होत्या. बरं, पण एक लक्षात घ्या, ज्या प्रकारे आपल्याला टू ट्रान्सव्हर्स वेव्ह जेव्हा सुपर इम्पोज होतात, बरं, त्यावेळेस आपल्याला स्टेशनरी वेव्ह मिळू शकते. त्याचप्रमाणे लॉन्जिट्युडनल वेव्ह साठी सुद्धा मिळते. कशासाठी मिळते, लॉन्जिट्युडनल वेव्ह साठी सुद्धा मिळते. फक्त त्याच्यामध्ये एक डिफरन्स आहे, तो म्हणजे रिप्रेझेंटेशनचा. तो एक डिफरन्स मी तुम्हाला सांगून देतो. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की अँप्लिट्यूड चेंज होते फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. बरं, अँप्लिट्यूड इज अ फंक्शन ऑफ एक्स. अँप्लिट्यूड इज व्हेराइंग पिरियॉडिकली इन स्पेस. आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं त्या एक्झाम्पलमध्ये आपण स्ट्रिंगचा विचार केला होता. कशाचा, स्ट्रिंग. आणि स्ट्रिंगवर ज्या वेव्स प्रोड्यूस होतात त्या कोणत्या आहेत, ट्रान्सव्हर्स आहे. कोणत्या वेव्स आहेत, ट्रान्सव्हर्स वेव्स आहे. ठीक आहे. आणि त्याची नो डाऊट आपण डायग्राम दाखवताना आपण दाखवले होते की हा काय तर एक स्ट्रिंग आहे. ठीक आहे. आणि एक वेव्ह अशी गेली, बरोबर आहे काय, अशा प्रकारची एक वेव्ह गेली आणि इथून ती सपोज रिफ्लेक्ट झाली. काय झाली, रिफ्लेक्ट झाली तर या ठिकाणी आपल्याला काय मिळाले, स्टेशनरी वेव्ह मिळाली.
काय मिळाले, स्टेशनरी वेव्ह मिळाले. एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी हे एंड फिक्स आहे, फिक्स एंड आहे, रिजिड सपोर्ट आहे, त्या ठिकाणी पॉइंट्स ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट आहे, पॉइंट्स ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट आहे. याला म्हणतो आपण नोड, याला म्हणतो आपण नोड. हा सुद्धा या ठिकाणी काय झाला, नोड झाला. हा सुद्धा या ठिकाणी काय झाला, नोड. अगेन हा याला सुद्धा नोड म्हणू आपण. हा पॉइंट सुद्धा काय तर नोड. अँटीनोड्स आर द पॉइंट्स ऑफ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. अँटीनोड आणि अँटीनोड. ठीक आहे. पार्टिकल व्हायब्रेट होताना अशा प्रकारे होतात, बरोबर आहे. अपवर्ड डाऊनवर्ड बॅकवर्ड. आणि हे जे ब्ल्यू लाईन दाखवते हे काय, वेव्हची डायरेक्शन आहे, वेव्हज, बरोबर. वेव्ह आणि पार्टिकल म्हणजे नो डाऊट हे काय झाली, ट्रान्सवर्स होतात. असंच जर आपण एक पाईपचं एक्झाम्पल घेतलं, काय घेतलं, पाईप घेतला. पाईप क्लोज ॲट वन एंड. पाईप क्लोज ॲट वन एंड, इट मीन्स इट इज ओपन ॲट अनदर एंड. ठीक आहे. एक पाईप घेतला, ठीक आहे. क्लोज ॲट वन एंड घेतला. ज्या ठिकाणी क्लोज आहे, फिक्स आहे, त्या ठिकाणी नोड तयार होते. या ठिकाणी नोड तयार व्हायला पाहिजे. काय तयार व्हायला पाहिजे, नोड तयार व्हायला पाहिजे, बरोबर. अशा प्रकारे सपोज वेव्ह दाखवताना, ठीक आहे. या ठिकाणी एक लूप कंप्लीट झाला आणि असा तो पुढे गेला आणि या ठिकाणी सपोज जो पाईप आहे, पाईप कसा आहे तर हा ओपन आहे. थोडंसं समजून घ्या फक्त. या ठिकाणी बरोबर असा एक लूप तयार झाला. या ठिकाणी काहीतरी लूप तयार झाला, बरोबर. आणि या ठिकाणी बघा काय झालं, हा जो एंड आहे, हा एंड या ठिकाणी ओपन आहे. म्हणून जी वेव्ह आहे, ही वेव्ह जर अशी असेल तर या ठिकाणी पार्टिकल डिस्प्लेस होत असताना मॅक्झिमम झाले. म्हणजे या ठिकाणी अँटीनोड्स तयार झाले, या ठिकाणी अँटीनोड्स तयार झाले, बरोबर आहे. त्याचप्रमाणे याचा जर विचार केला तर हा काय, तर रेस्ट पोझिशनला, मीन पोझिशनला हा जो आहे हा काय झाला, नोड झाला. त्याचप्रमाणे क्लोज एंडला सुद्धा काय झाला, नोड झाला. विचार करणार आहे आपण की ॲज इट इज साऊंड वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू पाईप. साऊंडवर सुद्धा इथून रिफ्लेक्ट होते, पुन्हा वापस येते, स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते. ॲक्च्युअलमध्ये दाखवताना तुम्ही असं दाखवू शकता, लॉंजिट्युडनल वेव्हज पासून तयार झालेली स्टेशनरी वेव्ह. पण काय होते समजून घ्या. सेम डायग्राम घ्यायला लागेल आपल्याला, बरोबर आहे. सेम डायग्राम जर घेतली तर बघा काय होते, मला सांगा. लॉंजिट्युडनल वेव्हमध्ये वेव्ह जर अशी चाललेली आहे, जसं म्हटलं की ही वेव्ह आहे, ही जर वेव्ह अशी चाललेली आहे, ही वेव्ह, दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. मग मला सांगा, हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल, तर हे जे पार्टिकल्स ऑफ द मीडियम आहे, व्हायब्रेट इन अ डायरेक्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह, बरं. ते असे नाही करणार, बरं. ते पॅरलल टू द वेव्ह जर अशी चालली असेल तर त्यांची सुद्धा डिस्प्लेसमेंट अशाच प्रकारची असेल. समजून घ्या. आता हा पार्टिकल, हा रेस्ट, याच्या पुढचा जो पार्टिकल असेल ना, याची थोडी अपवर्ड थोडी डाऊनवर्ड अशी मुवमेंट असेल. हा जो पार्टिकल असेल याच्यापेक्षा जास्त असेल. आणि हा जो अँटीनोडवाला पॉईंट आहे, याची जी डिस्प्लेसमेंट आहे ती काय असेल, मॅक्झिमम असेल. मग पुन्हा वरती जाताना हा जो पार्टिकल आहे याची डिस्प्लेसमेंट कमी होत जाईल आणि हा जो पार्टिकल आहे हा पुन्हा तुम्हाला रेस्ट पोझिशनला दिसेल. वरती जाताना पुन्हा जो पार्टिकल आहे त्याची डिस्प्लेसमेंट वाढत जाईल, बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट वाढत जाईल आणि एक पार्टिकल असेल की त्याची डिस्प्लेसमेंट सर्वात जास्त असेल, कारण की या ठिकाणी दीज आर द पॉईंट्स ऑफ द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, दॅट इज अँटीनोड. मग बघा नोड अँटीनोड कसे तयार झाले. हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल अँटीनोडवाला आहे. हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल रेस्टला आहे, म्हणजे हा कोणता झाला, नोडवाला झाला, बरं. हा पार्टिकल बघा, हा पार्टिकल सर्वात जास्त आपण डिस्प्लेसमेंट दाखवली, म्हणजे हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल अँटीनोडवाला झाला, बरं. आणि हा पार्टिकल असाच दाखवला, रेस्ट पोझिशन दाखवला, म्हणजे काय झाला, नोड. ॲक्च्युअलमध्ये ही जी वेव्ह तयार झाली, जेव्हा प्रोग्रेसिव्ह आहे, दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, पण लॉंजिट्युडनल असेल, तुम्हाला एक प्रकारे लॉंजिट्युडनल स्टँडिंग स्टेशनरी वेव्ह मिळते. लॉंजिट्युडनल वेव्ह ॲक्च्युअलमध्ये बघा काय, हे अशीच काय दाखवली, लॉंजिट्युडनल वेव्हची स्टेशनरी वेव्ह अशी दाखवायला पाहिजे, बिकॉज वेव्ह जर अशी चाललेली आहे तर पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह.
What happened here? Wave is traveling like this and particles of the medium vibrate in a direction. Wave particles of the medium vibrate in a direction perpendicular to the direction of propagation of wave. हे खरं ट्रान्सव्हर्सचं रिप्रेझेंटेशन आहे. पण यानंतर लॉंजिट्युडिनल असो की ट्रान्सव्हर्स असो रिप्रेझेंटेशन शक्यतो आपण असं इन द फॉर्म ऑफ लूपच करणार आहे. आय होप तुम्हाला आता नोड आणि अँटीनोड्स आर द पॉइंट्स ऑफ maximum displacement, nodes are the points of minimum displacement. Okay, and we got the equation of stationary of y is equal to a sine of omega t, whereas a is equal to amplitude is equal to 2a into cos of 2 pi x upon lambda. It simply means that a amplitude varies as the value of x. Wavelength same, amplitude same, cos 2 pi constant है. As the x changes, a changes. X is the position of particle from the starting point. बरोबर है? As the x changes, amplitude changes. Amplitude क्या होतो? चेंज होतो. आणि हा सर्व स्टडी करत आहे आपण कशाचा? स्टेशनरी वेव्हचा. यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहणार की कंडिशन फॉर नोड and antinode formation and what is the distance between two consecutive nodes, two consecutive antinodes, or distance between node and adjacent antinode. काय म्हटलं नेक्स्ट लेक्चर मध्ये? distance between nodes, distance between antinodes and distance between the node and adjacent antinode हे आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये घ्यायचं आहे.